बघा फर्स्टमधला जो सी दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 4x मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, हा डेफिनाईट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. मग याचं सोल्युशन बघा. आता इंटिग्रेशनचा कुठला पण प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं, सोल्युशन लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4x मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, आता बघा इथं इंटिग्रेशन काय आहे, डेफिनाईट इंटिग्रेशन दिलेलं आहे, लिमिट दिलेलं आहे 0 to 4. ठीक आहे, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आपल्याला एफ ऑफ एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. सबस्ट्रॅक्शनमुळे काय होणार, इंटिग्रेशन दोघांचं सेपरेट काढायचं आणि लिमिट अप्लाय करायची. मग बघा आता याच्यानुसार काय होणार इथं, मग आपल्याला काय आहे की 4x दिलेलं आहे, 4 तर कॉन्स्टंट राहणार आहे, मग 4 बाहेर राहील. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आय इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 4 ॲज इट इज राहणार आणि एक्स, मग इंटिग्रेशन ऑफ एक्स. मग बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स म्हणजे काय राहतं, एक्स रेज टू 1 राहतं. मग 1 डी एक्स जर असेल तर आपण याला काय करू शकतो, एक्स रेज टू 1 + 1 अपॉन 1 + 1चा फॉर्म्युला आपला होईल. मग एक्स रेज टू 1 + 1 काय राहतं, एक्स रेज टू 1 + 1 म्हणजे 2 आणि अपॉन 1 + 1 म्हणजे 2 येणार आणि मायनस, आणि दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स रेज टू 2. मग एक्स रेज टू 2 डी एक्सला काय येणार, एक्स रेज टू 2 + 1 अपॉन 2 + 1. ठीक आहे, मग याच्यानुसार इथं काय येईल, एक्स रेज टू 2 + 1 अपॉन 2 + 1. ठीक आहे, अपॉन 2 + 1 ब्रॅकेट कंप्लीट लिमिट 0 to 4. ठीक आहे, वाटलं तिथं हा एक्स रेज टू यांचं फॉर्म्युला लिहा. आपण हे सगळं कशाच्या रेफरन्सने केलं तर हा फॉर्म्युला यूज केला, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू n डी एक्स. मग असं असेल तर एक्स रेज टू n + 1 अपॉन n + 1चा फॉर्म्युला यूज केला प्लस सी. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येईल, हा 4 कॉन्स्टंट आहे. आता एक्स रेज टू 1 + 1 म्हणजेच 2 अपॉन 1 + 1 म्हणजेच 2. ठीक आहे, एक्स रेज टू 2 अपॉन 2 मायनस एक्स रेज टू 2 + 1 अपॉन 2 + 1. ठीक आहे, मग आता याच्यानुसार आय इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये काय येणार, आता बघा हा 2 1 = 2 2 2 = 4, म्हणजे इथं काय राहिलं फक्त, बघा इथं मी लिहितो 2 1 2 2 2 4, म्हणजे इथं काय राहिले फक्त 2x स्क्वेअर मायनस, आता इथं एक्स रेज टू 3 अपॉन 3 लिमिट 0 to 4. आता डेफिनाईट इंटिग्रेशन हे लिमिट अप्लाय करायचं. मग लिमिट अप्लाय केल्यावर काय होणार, आय इज इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ 2 × 4 स्क्वेअर मायनस 4 रेज टू 3 अपॉन 3. ठीक आहे, हे फर्स्ट लिमिट अप्लाय केलं, मायनस सेकंड लिमिट काय आहे, 2 × ब्रॅकेटमध्ये 0चा स्क्वेअर मायनस 0 रेज टू 3 अपॉन 3. ठीक आहे, मग आता बघा आय इक्वल्स टू काय येणार, मग बघा मी इरेज करतो. ठीक आहे, मग बघा इथे येणार आय इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये, आता बघा 4चा वर्ग 16 16 दुने 32 आणि 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणजे 4 रेज टू 3 गेले तर 64 अपॉन 3. ठीक आहे, आणि मायनस इथं काय येणार, 0 - 0 0 येणार आणि 0 अपॉन 0 0 येणार, म्हणजे हे पूर्ण टर्म 0 होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार, बघा आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 3ने इथं मल्टिप्लाय करावं लागेल, मग 3 त्रिक 9 आणि बघा मल्टिप्लिकेशन करा, 32 × 3 मायनस 64, 32 × 3 96. मग बघा इथे येणार आहे 96 मायनस 64 अपॉन 3. ठीक आहे, आणि मग येणार आय इक्वल्स टू 96 मायनस 64 अपॉन 3. ठीक आहे, म्हणजेच 32 अपॉन 3 येणार. ठीक आहे, आपलं आन्सर आलं
32/3. बघा डेफिनाईट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम होता हा. याच्यामध्ये फक्त x⁴n फॉर्म्युला यूज करायचा होता आणि लिमिट अप्लाय करायची होती. मग x⁴n फॉर्म्युला यूज केला, लिमिट अप्लाय केली आणि आपलं आन्सर आलं बघा. ठीक आहे, आन्सर काय आलं 32/3 आलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू.